भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांचे महानायक छत्रपती शाहू महाराज या सर्वांना मी या ठिकाणी वंदन करतो। आजच्या या उत्तर नागपुरातील महाविकास आघाडीच्या या प्रचार समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित देशाचे नेते, जय भीमचे उद्गाते आणि दलितांची आवाज अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब, या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या CWCचे सन्माननीय सदस्य आदरणीय श्री मोहन प्रकाश जी, श्री गुरदास सप्पल जी, आपल्या महाराष्ट्रातील नेते आणि माजी मंत्री आदरणीय डॉक्टर सतीश चतुर्वेदी जी, रामकिशन ओझा जी, नाना गावंडे जी, या ठिकाणी प्रणव झा जी, मंचकावर उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे नेते श्री भूपेश थुलकर जी, दिनेश चंदर सहारे जी, भीम पॅंथरचे नेते श्री मनोज बनसोड जी, ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील जी, दीपक खोब्रागडे जी, मूलचंद मेहर जी, आमच्या नगर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बंडोपन टेंभुर्णे जी, संजय दुबे जी, राजाभाऊ करवाडे जी, अनिल नगरारे जी, मंचकावर उपस्थित सर्व नगरसेवक आणि या इंदोरा येथील ऐतिहासिक मैदानावर उपस्थित सर्व या उत्तर नागपुरातील बंधू भगिनी आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आपलं सर्वांचं मी या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून स्वागत करतो। खरं पाहिलं तर आज जी देशाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एक विचारांची लढाई सुरू आहे आणि या विचारांच्या लढाईमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की कोणता विचार या देशाला सार्थक ठरणार आहे, कोण या देशाला पुढे नेणार आहे, या देशाची प्रगती करणार आहे। आणि ते करत असताना उत्तर नागपूरचं एक आपलं ऐतिहासिक महत्त्व आहे। मी खरगे साहेबांना कल्पना सुद्धा आहे, आपल्याला खरगे साहेबांचा परिचय नसेल, परंतु ज्या कोणी नागपूरची दीक्षाभूमी पाहिली असेल त्यांना मी सांगू इच्छेन की दीक्षाभूमीची प्रतिकृती कर्नाटक राज्यात गुलबर्गा इथं बनवणारे आणि दुसरी दीक्षाभूमी किंवा बुद्धभूमी त्या ठिकाणी निर्माण करणारा जर कोणी महान व्यक्ती असेल तर त्यांचं नाव आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब आहे। त्यांची अनेक भाषणं आपण संसदेत ऐकली असतील, लोकसभेत ऐकली असतील, राज्यसभेत ऐकली असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय त्या भाषणाची समाप्ती होत नाही। बाबासाहेबांनी जे विचार या देशात आणलेत, या देशात रुजवले, या देशाच्या मातीमध्ये त्याला खतपाणी घालण्यात आलं, त्या विचारांना पुढे नेण्याचं काम जर देशात कुणी करत असेल तर आज खरगे साहेब करत आहेत। आणि या परिस्थितीत आज
या देशामध्ये चाललंय काय? असं म्हटलं जातं की जिनके पूर्वजों की योग्यता संविधान लिखने की नहीं थी, उनकी औलादें संविधान बदलने की बात कर रही है, ताकि उनके नालायक पुरखों का कलंक धुल जाए। क्योंकि ये जब इस देश में ब्रिटिशों का राज था, तब ये ब्रिटिशों की गुलामगिरी कर रहे थे, ब्रिटिशों के तलवे चाट रहे थे, ब्रिटिश सरकार से माफी मांग रहे थे, और वे आज संविधान की बात हमें सिखा रहे हैं। अगर संविधान पे किसी ने खून बहा है तो वो कांग्रेस पार्टी ने बहा है। आप राष्ट्रपिता महात्मा गांधी से लेकर हमारे पूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी तक के इस देश के लिए इन लोगों ने अपने खून दिया है, अपने प्राणों की आहुति दी है। किस लिए दी, क्यों दी? कांग्रेस पार्टी चाहती है कि इस देश में अमन रहे, चैन रहे, इस देश के अंदर भाईचारा बना रहे। जो बात संविधान ने पूरे देश में कही, वी द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी का संदेश संविधान के प्रियम्बल से जो निकला है, वो संदेश इस देश को जोड़ता है, इस देश को तोड़ता नहीं है। इसलिए ये लोग कहते हैं ना कि कटेंगे तो बटेंगे, लेकिन हम कहते हैं जुड़ेंगे तो जीतेंगे। हमको जुड़ना है, क्योंकि ये नालायक लोग हमारे देश का बंटवारा करना चाहते हैं। इसलिए बार बार संविधान की बात हमारा नेता श्री राहुल गांधी संसद में करता है और संसद के बाहर भी करता है। किसने गारंटी दी संविधान की? पहले तो संविधान अगर किसी ने बनाया है तो परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने लिखा है, और 26 नवंबर 1949 को जब आखिरी भाषण संविधान सभा में उनका चल रहा था, तब उन्होंने कहा कि मैं धन्यवाद देना चाहता हूं पंडित जवाहरलाल नेहरू जी को, मैं धन्यवाद देना चाहता हूं कांग्रेस के तमाम सांसदों को कि उन्होंने मुझ जैसे व्यक्ति को मौका दिया संविधान लिखने का। वह संविधान मैं अभी देश के लिए सुपुर्द कर रहा हूं, देश के लिए मैं आपके हाथों दे रहा हूं। लेकिन तत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को वो बात पची नहीं, उनको मंजूर नहीं थी। 30 नवंबर 1949 को आरएसएस का जो नियतकालिक मैगजीन है, उसके एडिटोरियल में लिख के आता है कि बाबा साहब आम्बेडकर जी ने जो संविधान बनाया वो भारत के लोगों के लिए नहीं है, क्योंकि उसमें भारतीय संस्कृति नहीं है, उसमें मनुस्मृति के श्लोक नहीं है। और आप अच्छी तरह जानते हो कि मनुस्मृति क्या है। जिस मनुस्मृति ने इस देश के अंदर जाति जाति में विभाजन किया, जाति का निर्माण किया, जिस मनुस्मृति ने इस देश के अंदर स्त्रियों का अधिकार छीन लिया था, अरे अगर हमारे बाबा नहीं होते तो हमारे स्त्रियों को अधिकार भी नहीं मिलता था। यह आप ध्यान में रखना चाहिए। जिसको जेंडर इक्वालिटी कहते हैं, हमारे संविधान के अंदर पहले रानी के पेट से राजा का जन्म होता था। अब बाबा साहब ने ऐसी तरतूद कर दी कि आपके वोटों के पेटी से इस देश के नेता का और राजा का जन्म होता है। साथियों, उत्तर नागपुर ने हर वक्त विचारों की लड़ाई देखी है। लाखों के मोर्चे इस उत्तर नागपुर में देखे, नीले झंडे के साथ, नीले परचम के साथ, अशोक चक्र के साथ, आम्बेडकर जी की आवाज के साथ, जय भीम की आवाज के साथ लाखों के मोर्चे इस उत्तर नागपुर ने देखे हैं।
ऐतिहासिक जाहिर सभाएं देखी है। ईश्वरी बाई, जयेश्वरी बाई, एडवोकेट बीपी मौर्य जैसे अनेक लोगों को यहां पर हमने नेता बनते हुए देखा। बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, कर्मवीर बाबू हरिदास जी आवड़े जैसे कई नेता जिन्होंने इस देश को हिला दिया था, उनकी कर्मभूमि नागपुर रही है। इसलिए यहां जो लड़ाई नागपुर में होती है, नागपुर की लड़ाई ये संघ भूमि के खिलाफ दीक्षा भूमि की लड़ाई है। ये आपने ध्यान में रखना चाहिए। उत्तर नागपुर का विकास करते वक्त हमने विचारों का साथ लिया है, विचारों का साथ दिया, साथ में विकास की बात भी कही है। जब मैं पहली बार 1999 में आपके क्षेत्र का एमएलए बना, तब एक ही रोड था, कामठी रोड। रोज एक एक्सीडेंट होता था। एक पुलिस स्टेशन था, पांचपावली पुलिस स्टेशन, रोज 4 मर्डर होते थे। 250 झोपड़पट्टियां थी और पूरे उत्तर नागपुर में अंधेरा छाया रहता था। बर्डी से आने वाला ऑटो या रेलवे स्टेशन से आने वाला ऑटो रात को सवारी लेकर ना इंदौरा चौकी आता था, ना कांजी हाउस आता था, ना हमारी बाराखोली पे आता था। कनेक्टिविटी नहीं थी रेलवे लाइन के, वहां पे पुलिया नहीं थी। आज हमारी मां बेटियां रात बेरात भी अपने घर सुख से आते हैं। किसी प्रकार की क्रिमिनल एक्टिविटीज यहां होती नहीं है। यहां एक्टिविटीज अगर होती है तो होती है बाबा साहब आंबेडकर जी के विचारों की, दूसरी कोई एक्टिविटी नहीं होती। क्योंकि आपके आशीर्वाद के वजह से सबसे पहले अगर हमने कोई काम किया, जहां जहां हमारे बौद्ध समाज के लोगों ने कहीं पंचशील का झंडा गाड़ रखा था, कहीं रिपब्लिकन पार्टी का नीला झंडा गाड़ के रखा था, कहीं पर तथागत भगवान बुद्ध की मूर्ति रखी थी, कहीं पर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जी की मूर्ति रखी थी, वहां वहां हमने बुद्ध विहार बनाए हैं। एक कॉन्स्टिट्यूंसी में आज 250 बुद्ध विहार है। बाबा साहब ने 14 अक्टूबर 1956 को जो दीक्षा हमें दी, जो हमको हमारे जिंदगी में एक प्रकाश डालने का, प्रकाश पर्व की बात यहां पर की, उसकी नींव इस धम्म के श्रृंखला से, बुद्ध विहार के श्रृंखला से हमने यहां की है। लेकिन बाबा साहब ने यह भी कहा था, शिका, संघटित आणि संघर्ष करा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे बुद्ध विहार, तेथे वाचनालय व अध्ययन केंद्र आपण उभारलं की नाही? तुम्ही साक्षी आहात की नाही? तर हे दुसऱ्या मतदारसंघात दिसणार नाही। परंतु त्याच वेळेला बाबासाहेबांनी सर्वधर्म समभावचा नारा दिला, बहुजन हिताय बहुजन सुखायचा नारा दिला। आम्ही सर्व धर्मांना, गुरुद्वारा असो, मंदिर असो, मस्जिद असो, मदरसा असो, बुद्ध विहार असो, सर्वांना विजेचं बिल माफ व्हावं म्हणून सोलार लावून दिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की संसदेची प्रतिकृती असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर 140 कोटी देऊन त्या ठिकाणी बनवलेला आहे। परंतु त्याच वेळेला इस्लामिक कल्चरल सेंटर, मुस्लिम समाजामध्ये कुराने पाकचं महत्व फार अत्यंत महत्वाचं आहे। कुराने पाक मधला पहिला शब्द जर कोणता असेल तर त्याला म्हणतात इकरा। इकराचा अर्थ आहे की नबी से पहले आप पढ़िए, म्हणजे तालीम हासिल कीजिए, इल्म हासिल कीजिए। म्हणून आपण मुस्लिम मुला मुलींसाठी इस्लामिक कल्चरल सेंटरची या ठिकाणी निर्मिती केली। सर्वांना सोबत नेण्याचं काम या ठिकाणी केलं। आज आपल्या इथल्या झोपडपट्ट्या सुद्धा
मोठ्या प्रमाणात प्रगतिशील झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आता चांगली चांगली घरं त्या ठिकाणी तयार झालीत. गुन्हेगारी वाढली नाही, गुन्हेगारी पूर्ण संपली आणि मुलं अभ्यासाला लागले आहेत. आमच्याकडे इंडस्ट्रियल एरिया नाही, MIDC नाही. आमची मुलं वाचनालयात अभ्यास करतात आणि कॉम्पिटिटिव्ह परीक्षात बसतात आणि चांगले नंबर घेऊन नोकरीवर जातात. ते उत्तर नागपूर आहे. आणि म्हणून हे उत्तर नागपूर घडवत असताना जेव्हा 2014 मध्ये मी गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, मी अचानक पराभूत झालो. 2014च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सरकार आली. आपल्या या उत्तर नागपूर मधनं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पळवून नेण्यात आलं आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या तिथं नेलं. जेव्हा विचारलं तर म्हणतात की जमीन उपलब्ध नव्हती. 8 एकर जमीन त्यासाठी रिझर्व होती. हे सांगतात 100 एकर जमीन पाहिजे होती. अरे आज तुमच्या नेत्यानं ज्या ठिकाणी ते इंजिनिअरिंग कॉलेज नेलं त्याची जमीन सुद्धा 100 एकर नाही. काय सांगता तुम्ही खोटारडे? या ठिकाणी खोटं बोला आणि रेटून बोला असं त्यांचं काम आहे. जर आम्ही IRDP या ठिकाणी आणली नसती आणि रोड मोठे नसते केले तर हे मेट्रोचे खंबे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसले नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र 2-2ला कॅबिनेटनी मंजुरी दिली. 1165 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण सरकार 5 वर्षांची चालली, भूमिपूजन नाही. आता 2.5 वर्षांची सरकार होती, भूमिपूजन नाही. कसं तरी उत्तर नागपूरला अडवायचं, उत्तर नागपूरला मागासवर्गीय ठेवायचं. अरे सरकारी कार्यालय आलं तर चाललं त्यांच्या मतदारसंघामध्ये, इंडस्ट्री आली तर चालली त्यांच्या मतदारसंघामध्ये. मग उत्तर नागपूरनी काय करायचं? या ठिकाणी महानगरपालिका नागपूर सुधार प्रन्यास यांची आम्ही टॅक्स देतो या ठिकाणी, परंतु पैसे हे भारतीय जनता पक्षांच्या क्षेत्रामध्ये घेऊन जातात, पण उत्तर नागपूरला देत नाही. अशी परिस्थिती आपल्या उत्तर नागपूरमध्ये आहे. म्हणून मित्रांनो, यांनी एक षडयंत्र रचलेलं आहे या ठिकाणी. षडयंत्र असं आहे की 26 उमेदवार या उत्तर नागपुरात उभे आहेत. 26चे 26ही बौद्ध समाजाचे आहेत. बौद्ध समाजाचं मताचं विभाजन करायचं, कारण इंग्लिश लोकांनी, ब्रिटिशांनी यांना शिकवलं फोडा आणि राज्य करा. बौद्ध समाजाचं मतदान फोडायचं आणि आपला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा. जे पक्ष या ठिकाणी निवडणुकीत उभे आहेत त्यांना तरी विचारा की त्यांनी केलंय का या उत्तर नागपूरसाठी, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय. या उत्तर नागपूरसाठी जे काही विकासाची कामं केली आहेत ते तुम्ही लोकांनी केलेली आहेत. मताचं विभाजन थांबवाल तर तुमचा आमदार या ठिकाणी येणार आहे. मतांचं विभाजन थांबवणार नाही तर भारतीय जनता पक्षाचा आमदार येईल आणि मग रडत बसाल. त्याच्यापूर्वी आज विचार करा आणि निर्णय करा. आज खरगे साहेब तुम्हाला याच्यावरच सांगायला या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरगे साहेब या ठिकाणी म्हणणार, साहब जिंदगी इसलिए फाइन है, साहब जिंदगी इसलिए फाइन है क्योंकि संविधान में मेरे बाबा साहब की साइन है, क्योंकि संविधान में मेरे बाबा साहब की साइन है. बाबासाहेबांचं नाव ज्यांनी देशामध्ये बुलंद करण्याचं, त्यांचे विचार बुलंद करण्याचे काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. अशा एक श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि महान व्यक्तिमत्वाचे पाऊल आपल्या या उत्तर नागपूरच्या मतदारसंघात लागले. आणि खास करून आपणास कल्पना आहे की दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिवसाच्या निमित्तानं यांच्या कर्नाटकमधनं दर वर्षाला 40-45 बसेस भरून येतात. त्या बसेसचे सगळे लोक या उत्तर नागपुरातच राहतात 3 दिवस. त्यांची सेवा आपण करता. आज जी व्यक्ती
त्या बसेस दरवर्षी पाठवतात, ती व्यक्ती तुमच्या समक्ष या ठिकाणी उपलब्ध आहे. खरगे साहेब हे सुद्धा सांगणार की जेव्हा जेव्हा संकट येतं, संकटाच्या वेळी काँग्रेस पक्ष धावून आला होता. एक संकट असंच मागच्या वेळेला आलं, करोनाचं. लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये बेड द्यायला, लोकांचे प्राण वाचवायला, इंजेक्शन द्यायला, त्या ठिकाणी ऑक्सिजन द्यायला सडकेवर जर कोणी होता तर काँग्रेस पक्षाचा डॉक्टर नितीन राऊत आमदार हा या ठिकाणी होता, हे आपल्याला माहिती आहे. आणि अनेक दिवस 40-45 दिवस दररोज 50,000 लोकांचं सकाळ संध्याकाळ गरम जेवण या उत्तर नागपूरने त्यावेळेला संकल्पच्या माध्यमातून तुमच्याकडे पाठवण्यात आलो, हे सुद्धा विसरू नका. संकट समयी मी सुद्धा आपल्यासोबत होतो. आपण विचार करावा आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जो आशीर्वाद आपण दिला, खूप प्रेम दिलं मला, आपण स्नेह दिलं, मैत्री जोपासली, ती तशीच जोपासावी. आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षानं, खरगे साहेबांनी, राहुल गांधीजींनी माझ्यावर विश्वास दाखवला, मला उमेदवारी दिली. आपण पुन्हा एकदा आशीर्वाद मला द्यावा ही विनंती या ठिकाणी करतो. आणि हेही सांगेन मित्र हो, मी 2 नंबरी नाही आहे. 2 नंबरचं काम मी कधी केलं नाही. माझं नाव 1 नंबरवर आहे, डॉक्टर नितीन राऊत. आणि माझं निवडणूक चिन्हही 1 नंबरवर आहे. ती बटन दाबा आणि बहुमताने या ठिकाणी विजयी करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. मी म्हणेल जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.